नीताज व्यंजनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज मी रेशनच्या तांदळापासून कुरड्या बनवणार आहे आणि रेशनचे तांदूळ मी 3 दिवस भिजवलेले आहे आणि रोज पाणी बदलत राहिलेले आहे आणि हे आता 4था दिवस आहे आणि हे सगळे पाणी नितळून आता मिक्सरमध्ये मी वाटून घेणार आहे। आता ते पाणी नितळून घेऊया। हे रेशनचे तांदूळ मी 2-3 वेळा स्वच्छ धुवून पाण्यात भिजवलेले आहे, त्यामुळे रेशनचे तांदळाची धूळ वगैरे असलेली तर निघून जाते। स्वच्छ धुवून घ्यायची पहिल्यांदा। आता हे पाणी नितळत आहे। हे असे तांदूळ छान भिजून फुललेले आहे। हे आता मिक्सरमध्ये घालून वाटून घ्यायचं। थोडं थोडं पाणी घालायचं आणि बारीक पेस्ट तयार करून घ्यायचं। जेवढं आपल्या मिक्सरमध्ये मावेल तेवढे घालायचे आणि पेस्ट तयार करून घ्यायचं। ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालून थोडंसं पेस्ट तयार करून घ्यायचं। हे मिक्सरमध्ये असे बारीक पेस्ट करून घ्यायचे। थोडे थोडे पाणी घालायचं, जास्त घालायचं नाही। हे असे व्हायला पाहिजे। असे छान स्मूथ पेस्ट करून घ्यायचं। सगळ्या ह्याचे असे करून घेऊया। हे बघा, असे छान पेस्ट व्हायला पाहिजे। रेशनचे तांदूळ 3 दिवस भिजवलेले असे मिक्सरमध्ये वाटून असे स्मूथ पेस्ट करून घ्यायचे आणि हे आता आपण रातभर ठेवून झाकून ठेवायचे आणि सकाळी हे आपल्याला कुरडई करून घ्यायचे आहेत। रातभर भिजत ठेवलेले हे पीठ आता आपण हे कुरड्या करायसाठी घेणार आहोत आणि यातले असे पाणी वर आलेले हे निरसं पाणी काढायचं आणि मग कुरड्या करायला घ्यायचं। असे पाणी, हे वरचे पाणी असे सगळे काढून घ्यायचे। असे पाणी काढून घ्यायचे आणि मग हे चीक आपलं शिल्लक राहते एवढे चीक त्या मापानं पण पाणी टाकून शिजवून घ्यायचं कुरडी। आता ह्या पाण्याला उकळी आलेला आहे। त्या चवीनुसार मीठ, हे एवढे मीठ घेतलेले मी 2 किलो तांदळासाठी। एवढे तुम्ही कमी जास्त करू शकताय आपल्या चवीनुसार। एवढे मीठ टाकून घेतले। कमी जास्त आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं। हे एवढं चीक आपलं तयार झाले ना, एवढंच मी पाणी आत उकळून घेतलेलं आहे। त्या मापानंच पाणी घ्यायचं आणि आता ह्यात आपण पीठ टाकूयात शिजायला। बारीक धार करत टाकायचं, बारीक धार करत टाकायचं आणि असं सारखं लाटण्यानं हलवत राहायचं, जेणेकरून गुठळ्या होत नाहीत। आपण फास्टमध्ये हलवायचं आणि गॅस मंदच ठेवायचा। गॅस मंद ठेवत असं हलवत राहायचं। हलवायचं कमी करायचं नाही, सारखं हलवत राहिलं ना अजिबात गुठळ्या होत नाहीत आणि छान असं आपलं कुरड्याचं पीठ तयार होतं। गॅस मंद ठेवून सारखं असं हलवायचं। हलवायचं कमी करायचं नाही, सारखं हलवत राहायचं। असं खाली चिकटत नाही, काय नाही, मग व्यवस्थित पीठ तयार होतं आपला। हे बघा, अजिबात गुठळ्या तयार झालेल्या नाहीत। बारीक धार करत सोडायचं, एकदम पण होताच नाही पीठ, मग गुठळ्या होऊ शकतात। आता पीठ शिजायला ठेवून साधारण अर्धा तास झालेला आहे आणि आपलं हे कुरड्याचं पीठ घट्ट झालेलं आहे। आणि पीठ तयार झाले कसं कळायचं म्हणलं तर हे असं उचलून बघायचं आणि ह्याच्यावर थोडीशी चकाकी दिसते। अशी झाली की पीठ आपली छान शिजलेलं आहे असं कळते आपल्याला। आणि हे आता आपल्याला
कुरड्या तयार करायला घेऊन जाऊया. एकाच पिठापासून असे 2 प्रकारचे सांडगे तयार झाले आहेत. पांढरे शुभ्र 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेतलेले. आता हे तळून बघूया. आता आपण सांडगे तळून घेऊया. हे बघा किती डब्बल टिब्बल किती छान कुसकुशीत असे हे पापड तयार झालेलं आहे. कुरडई हे बघा तुम्हाला दिसत असेल किती छान असे कुरकुरीत. जास्त तेल पण पीत नाही एवढे छान असे कुरडे आपल्याला तयार झालेले आहेत. आता दुसरं तळून बघूया. ह्या प्रकारचे अगदी पांढरे शुभ्र तयार होतात. आपण पीठ शिजवताना जराही सोडा, पापडखार किंवा तेलाचा काहीही उपयोग केला नाही. अगदी छान प्रकारे असे पीठ तयार झालेलं होतं आणि असे छान 2 प्रकारच्या कुरड्या त्यात तयार होतात. अगदी छान दुप्पट तिप्पट म्हटलं तर पण काय हे होणार नाही, असं छान फुललेले आहेत. छानसं पापड असे फुललेले आहेत. हे बघा इतकं कुसकुशीत की अगदी छान कुरकुरीत झाले आहेत. तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा असे छान प्रकारे तयार झाले आहेत आणि ह्या चकलीसारख्या कुरड्या पण खूप छान तयार झाल्या. अजिबात तेल पकडत नाही काय नाही, छान अगदी बेस्ट तयार झालेलं आहे.